आज मी पहिल्यांदा असं काहीतरी बनवणार होती आणि खाणार पण होती. तर आज मी बनवती आहे गार्लिक ब्रेड आणि मी कधी खाल्ला नाही आहे, ट्रस्ट मी. कारण की अशा गोष्टी मला जास्त नाही आवडत, बिकॉज आय एम देसी गर्ल. मला देसी गोष्टी जास्त आवडतात. तर वॉर्म वॉटरमध्ये 1 चमचा ईस्ट आणि 1 चमचा साखर टाकून त्याला ठेवलं आणि एवढा ईस्ट फुगला की डायरेक्ट ते वाटीच्या बाहेरच. मग 1 कप मैद्यामध्ये थोडं मीठ टाकून मग ईस्ट टाकलं आणि त्याला चांगला मळून घेतला. हे बनवताना खरं तर भीती पण वाटत होती, कारण की पहिल्यांदा असं काय बनवत होती आणि ते पण ब्रेड पण मी बाहेरून नाही आणलं. मी विचार केला नाही घरीच बनवायचं. तर मग थोडं तेल टाकून एका वाटीमध्ये मी ते डो ठेवला त्याला फुगायसाठी. मग मी लसूण भाजून घेतले आणि आता गार्लिक ब्रेडसोबत चीजी डिप तर पाहिजे म्हणून चीजी डिप बनवलं. तर एकदम सोपं आहे. त्यासाठी मी आधी अमूल फ्रेश क्रीम घेतली, थोडं दूध टाकलं आणि चीज टाकलं. आणि चीज मी नॉर्मलच टाकलं जे आपण खातो. आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण ॲड केलं मी त्यात. नंतर मी लसूणला ठेचून घेतलं, त्याच्यात बटर आणि कोथिंबीर ॲड केली. आणि इथं माझा डो पण झाला होता. मग थोडंसं एका प्लेटवर तेल लावलं आणि हातानेच डोला मस्त गोल करून घेतलं. मग मी बटरची फिलिंग त्याच्यावरती ॲड केली छान. आणि त्यात मी थोडा मोझरेला चीज ॲड केला, थोडा नाही जास्त, कारण की मेन टेस्ट तर ह्यात चीजचीच येते. मग मी चीज टाकून ना फोल्ड करून घेतलं आणि वरतूनही मी बटर आणि गार्लिकचं पेस्ट लावून घेतली. आणि ऑरिगॅनो चिली फ्लेक्स मी आतमध्ये टाकलेलं आणि वरती ॲड केलं, कारण की जरा दिसायला पण छान वाटलं पाहिजे ना. आणि नंतर मी ह्याचा अजून थोडंसं डो बाकी होता. मी बोललं त्याला कशाला सोडायचं, मग त्याला पण मी छोटूसं गार्लिक ब्रेडचा बेबी बनवला. मी सेम केलं प्रोसिजर जसं मी आधी मोठ्याला केलं तर तसं. आणि ह्याला पण त्याच्या बाजूला मी ॲड केलं. आणि नंतर मी मस्त कढई आधीच प्रीहीटला ठेवलेली एक स्टँड ठेवला आणि त्याच्यावर हे ताट ठेवलं. कट्स लावायचं विसरली होती म्हणून कढईतच ते कट्स लावून घेतले. आणि आधी तर मी 10 मिनटं प्रीहीट केलं. नंतर कमी गॅसवर मी ॲटलिस्ट 25 ते 30 मिनिट ठेवलं असेल, बिकॉज आपल्याकडं ओव्हन नाही आहे तर गॅसवर तर तेवढंच टाईम लागतो. मग आधी मी चेक केलं झालं आहे का नाही. आणि हे खरंच म्हणजे खूप चांगलं झालं होतं. मला तर एवढी पण अपेक्षा नव्हती जेवढं चांगलं झालं, कारण की मी असं काहीतरी फर्स्ट टाईमच बनवलं होतं. आणि मीही ट्राय केलं आणि खरंच खूप छान. आणि चीजी डिप तर 1 नंबर झालं होतं. आणि हे सर्व आहे ना, माझी मम्मी आधी बोलत होती मी नाही खाणार, पण हे सगळं मम्मीनीच संपवलं, कारण की माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला हे सर्व जास्त आवडतं. तुम्ही असं नक्की ट्राय करा, कारण की फ्रेश ब्रेडचा गार्लिक ब्रेड 1 नंबर लागतो. मी तर पहिल्यांदा असं काय खाल्लं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. बाय बाय.